उत्तर प्रदेश सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 1 नोव्हेंबरपासून महागाई भत्त्याचा 1 हप्ता देण्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 160 कोटी रुपयांचा बोजा येणार आहे. शनिवारी उशिरा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी ही घोषणा केली. हा भत्ता दिवाळी उत्सव पॅकेजचा भाग आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भत्त्याव्यतिरिक्त राज्य सरकारने पोलिसांच्या जमा असलेल्या रजेच्या वेतनाचा एक टप्पा निकाली काढणार असल्याचीही घोषणा केली आहे. ही रक्कम 105 कोटी रुपयांची असून ती 2 हप्त्यात वितरली जाईल. आंध्र प्रदेशात सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विविध सुविधा दिल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार आहे. मात्र कर्मचारी खुश आहेत. राज्य कर्मचाऱ्यांना कोणत्या सुविधा देणार आहेत ते पाहूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आरोग्य विमा योजना 60 दिवसाच्या आत सुव्यवस्थित होणार. सेवानिवृत्तीपूर्वी कर्मचाऱ्यांना 180 दिवसाची बालसंगोपन रजा घेण्याची मुभा. सरकारी कर्मचारी संघटनांच्या कार्यालयांच्या इमारतीवर मालमत्ता कर माफ. रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतींना दिवाळी भेट म्हणून मंजुरी. काही पदाचे नामकरण बदलून त्यांची पुनर्रचना होणार.